टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। पवार साहेब तर म्हणत होते मला की तुम्ही ह्या विकास आघाडीमध्ये सहभागी व्हा. नाही, पण ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे राजकारण चालू आहे, मूळ मुद्दे जे आहेत ते बाजूला राहिलेले आहेत आणि इतर मुद्द्यांवरती सर्व राजकारण जे आहे ते सुरू आहे, असं वाटत नाही का आपल्याला? मग आता मुद्द्यावर कोणता पक्ष लढाई लढून राहिला आहे? हा धर्मवादावर लढतोय, हा भाषावादावर लढतोय, जनतेचे मूळ मुद्द्यावर कोण निवडणुका लढतंय? सर, आपण नंदुरबारला आलेले आहेत आज आणि आपलं अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनामध्ये EVMचा मुद्दा विशेषताने राहणार आहे. काय नेमकं विषय आहे, नेमकं काय मुद्दा राहणार आहे? EVMच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टाने 8 ऑक्टोबर 2013ला EVMमुळे फ्री, फेअर अँड ट्रान्सपरंट निवडणुका होऊ शकत नाही असा निर्णय दिला आणि ती जी भूमिका आहे ती भूमिका घेऊनच आम्ही काम करून राहिलो. त्या संबंधामध्ये जो नॅशनल मीडिया आहे तो नॅशनल मीडिया यावर कुठलीही जाहीर डिबेट करताना दिसत नाही. EVMच्या संबंधातील दुसऱ्या लोकांची जी भूमिका आहे त्या संबंधामध्ये ते कधी काही चर्चा घडून आणत नाही. काय अडचण आहे चर्चा घडून आणायला? मान्यच केलं पाहिजे, काही बंधन नाही आहे. लोकशाहीमध्ये चर्चा घडवून आणणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. संसदेमध्ये काय होते? चर्चाच होते. लोकांमध्ये सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे. नाही, परंतु ज्या पद्धतीने विरोधक असतील किंवा सगळेच लोक जे आहेत ते EVMच्या विरोधात आहे, परंतु मोदी असेल किंवा केंद्र सरकार असेल याला कुठल्याही गोष्टीचे थारा देत नाही आहे. त्यामुळं असं वाटत नाही का हुकुमशाहीसारखा हा सर्व विषय जो आहे तो एकतर्फी सुरू आहे? याच्यात सर्वात दुःखदायक गोष्ट काय माहिती आहे का? EVM मोदींनी नाही आणलं, EVM काँग्रेसने आणलंय. तुम्ही त्या संबंधामध्ये विचार करा. EVM मोदींनी नाही आणलंय, EVM काँग्रेसने आणले. काँग्रेसने EVMचा घोटाळा म्हणून वापर केला. EVMच्या अगोदरचं रेकॉर्ड तुम्ही निवडणूक आयोगाच्या साईटवर उपलब्ध आहे. पूर्ण बहुमत काँग्रेसला मिळताना दिसत नाही आहे. परंतु EVM आल्या आल्या पूर्ण बहुमताचं सरकार काँग्रेस बनवत आहे. असा काय बदल झालाय भारतीय जनतेमध्ये, लोकांमध्ये, की काँग्रेसच्या समर्थनामध्ये जन्मत झालंय? ते सर्व काँग्रेस ही EVMच्या माध्यमातून घडवून आणलेलं आहे. आणि या बाबतीमध्ये अडवाणींनी सर्वात महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला. अडवाणी हे अटल बिहारी वाजपेयी पेक्षा सुद्धा जास्त मजबूत नेते होते. BJPला अटल बिहारी वाजपेयीच्या ऐवजी अडवाणींनी फार मोठा पक्ष बनवलाय. आज ते अडवाणी कुठं आहेत दिसते? त्याला कचऱ्यामध्ये असं उचलून फेकून दिलंय का? याच्यावर कुठल्याही मीडियामध्ये चर्चा होताना दिसत नाही. एवढा शक्तिशाली माणूस राजकारणामध्ये ज्यांनी BJPला सत्तास्थानी पोहोचवण्याचं काम केलंय, तो माणूस बाहेर कसा फेकला गेला? तर काँग्रेसनी RSS बरोबर गुप्त समझोता केला. समझोता कोणत्या मुद्द्यावर? EVM मध्ये आम्ही घोटाळा केला, बहुमत मिळवलं, ही गोष्ट आम्ही मान्य करतो, काँग्रेसचं म्हणणं आहे. त्या बदल्यात तुम्ही 2 वेळा घोटाळा करा, आम्ही चूप राहतो, तुम्ही पण चूप राहा. त्या चूप राहण्याच्या बद्दल तुम्हाला 2 वेळा केंद्रामध्ये पूर्ण बहुमताचं सरकार बनवता येईल. आणि पूर्ण बहुमताचं सरकार BJPने बनवलं. एक आहे की BJPला पूर्ण बहुमताचं सरकार कसं काय बनलंय? या EVMच्या घोटाळ्याचा फायदा पहिल्यांदा काँग्रेसने उचलला आणि तो पकडला गेल्यामुळे BJPला फायदा झाला. हा प्रस्ताव काँग्रेसने सर्वप्रथम अडवाणीसमोर मांडला की तुम्ही प्रधानमंत्री व्हा, तुम्ही घोटाळ्याचा फायदा घ्या. अडवाणीच्या विचाराबद्दल आमचे मतभेद आहेत, आजही आहेत, उद्याही असतील.
पण अडवाणी या धोकेबाजीमध्ये सहभागी व्हायला तयार झाले नाहीत. म्हणून अडवाणीला बीजेपीने कचऱ्याच्या डंप पेटीमध्ये टाकलंय. तुम्ही जरा बाजूला व्हा, 10 वर्ष आम्ही सत्ता भोगतो केंद्रामध्ये. त्यासाठी एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला एकाएकी उचलून राष्ट्रीय राजकारणामध्ये आणले. त्यालाच का आणलं? त्याच्यामध्ये जास्त सिनियर माणसं होते बीजेपीमध्ये. मोदीने का आणलंय? कारण मोदी ओबीसीचा माणूस आहे म्हणून या घोटाळ्यावर आपल्याला पडदा टाकता येऊ शकतो की आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बहुमत का मिळालं? ओबीसीचा माणूस असल्यामुळे आम्हाला बहुमत मिळालं. म्हणजे घोटाळ्यावर पडदा टाकता यावा यासाठी ओबीसीच्या माणसाला समोर करण्यात आलंय आणि त्यासाठी नरेंद्र मोदी समोर आलाय. म्हणजे एका राज्याचा मुख्यमंत्री असलेला व्यक्ती तो डायरेक्ट प्रधानमंत्री पदासाठी समोर आणला. त्याच्यापेक्षा सिनियर माणसं बीजेपीमध्ये असताना सुद्धा. आणि त्यासाठी अडवाणीचा बळी घेण्यात आला. अडवाणीने नरेंद्र मोदीला गुजरातचा मुख्यमंत्री बनवणं अटल बिहारी वाजपेयी विरोधात असताना त्या RSSने त्या नरेंद्र मोदीचाच वापर करून अडवाणीलाच राजकीय विजनवासात पाठवलं. आज अडवाणीची स्थिती म्हणजे एक त्रयस्थ माणूस. आता तो कुठेही म्हणजे तो त्यांनी अटल बिहारी वाजपेयीला प्रधानमंत्री बनवलंय. त्यांनी बहुमत मिळवून दिलं बीजेपीला आणि त्याचा क्लेम असताना त्यांनी अटल बिहारी वाजपेयीला प्रधानमंत्री बनवलं. एवढा मोठा माणूस तो राजकीय क्षेत्रामध्ये अस्पृश्य कसा झाला? बाहेर कसा फेकला गेला? काय कारण आहे? याच्यावर नॅशनल मीडियानी कुठलीही चर्चा घडवलेली नाही. त्यामध्ये व्यक्तिगत वामन मेश्राम यांची काय भूमिका राहणार आहे नेमकी? मी व्यक्तिगत कुठे शिल्लक आहे? वामन मेश्राम व्यक्तिगतच नाहीच आहे. माझं लाईफ एका विशिष्ट प्रकारच्या उद्दिष्ट आणि विचारधारेला वाहून घेतलेलं माझं जीवन आहे. त्यामुळे मी आता व्यक्तिगत शिल्लकच नाही. मी कुठलीही भूमिका त्रास झाला तरी चालेल परंतु वैचारिक म्हणूनच घेतो. आम्ही निवडणुकीमध्ये हारलो तरी चालेल परंतु आंदोलनामुळे आमचा कोणी हात धरू शकत नाही. ती केली जात आहे तर यावरती आपलं मत काय आहे? आणि नेमकं ओबीसीची देखील जनगणना जी आहे ती व्यवस्थित किंवा वेगळ्या स्वरूपात व्हायला हवी असं वाटत नाही का आपल्याला? म्हणजे असं पहिल्या नंबरवर 20 वर्षापासून जातीय आधारावर जनगणना करण्यात यावी अशी आमची भूमिका आहे. 2000 साली आम्ही रिझोल्युशन पास केलं आणि चर्चा घडून आणली होती राष्ट्रीय अधिवेशनामध्ये. तेव्हापासून याच्यावर आम्ही भूमिका घेतली. आमचे आंदोलन चालू आहे. काल परवापर्यंत आम्ही ओबीसीची जाती आधारित जनगणना व्हावी यासाठी भारत बंद केलाय. तेव्हा ही आमची फार जुनी भूमिका आहे. सरकारनं जी ओबीसीची जाती आधारित जनगणना करू असं म्हटलं ती अर्धवट भूमिका आहे. मला कशी काय? तर पहिला मुद्दा, सर्वांची जाती आधारित जनगणना झाली पाहिजे. केवळ ओबीसीची जाती आधारित जनगणना व्हायला नाही पाहिजे. कारण केवळ ओबीसीची जनगणना जर झाली जाती आधारावर तर तुलना कशी करणार? तुलना करण्यासाठी सर्वांची जाती आधारित जनगणना झाली पाहिजे. म्हणजे 75 वर्षाच्या स्वातंत्र्याचा फायदा कोणाला कोणाला झाला हा कंपेअर केल्याशिवाय आणि कंपेअर करण्यासाठी सर्वांचे आकडे उपलब्ध झाल्याशिवाय कंपेअर करता येत नाही आणि आकडेवारी निश्चित करता येत नाही. ते झालं पाहिजे. ही आम्ही आमचं आंदोलन जाती आधारित जनगणनेचं ओबीसीच्या संबंधातलं भूमिका घोषित केल्यानंतर नरेंद्र मोदींनी भूमिका घेतलेली आहे. अगोदर नाही. तो 11 वर्षापासून प्रधानमंत्री आहे. त्याला अगोदर घेता आलीच ती भूमिका. का नाही घेतली? कारण त्यांच्या असं लक्षात आलं, त्यांच्या सरकारी यंत्रणेने त्यांना रिपोर्ट दिला, वामन मेश्रामला ओबीसीमध्ये पाठिंबा वाढलेला आहे. खबरदार, तुम्ही ओबीसी असाल, वामन मेश्राम ओबीसी जरी नसलेत तरी पाठिंबा वाढत चाललेला आहे. आणि हा पाठिंबा जर समजा असाच वाढत गेला तो ओबीसीचा चेहरा म्हणून जरी तुम्ही प्रधानमंत्री असलात तरी तुम्हाला पाठिंबा भविष्यात मिळणार नाही. कारण तुम्ही ओबीसीची जाती आधारित जनगणना करायला तयार नाही. एक मुद्दा. तिसरा मुद्दा असा, ही जनगणना झाली पाहिजे. ते आकडे ते लोक जाहीर करणार नाहीत. मी आतापासून सांगतो तुम्हाला, एक तर करणार नाहीत. केली तर ते आकडे स्वतःजवळ ठेवतील. ते आकडे घोषित करणार नाहीत. त्यासाठी सुद्धा मी भारत बंद करेन. सर्व आकडे जाहीर करण्यात यावेत, जनतेसाठी करण्यात यावेत.
जनतेच्या पैशानी टॅक्सनी ही जर मोजणी होत असेल तर ते आकडे सर्वांसाठी उपलब्ध व्हायला पाहिजेत. ते फक्त मोदीसाठी किंवा RSSच्या लोकांसाठी उपलब्ध व्हायला नको, सर्वांसाठी उपलब्ध व्हायला पाहिजे. कारण त्या आकड्यांमधून आपल्याला 75 वर्षामध्ये कोणाचा विकास झाला, कोणाचा विकास झाला नाही हे ठरवता येईल. आपल्याला सर्व नेते असतील ते मराठा आरक्षण असेल किंवा इतर समाजाला आरक्षण देण्याच्या घोषणा करत आहेत, पण त्या कितपत यशस्वी होतील काय वाटतं आपल्याला? हे पश्चिम महाराष्ट्रातील कुणबियांनी स्वतःला मराठा म्हणून घेतलं. हा 100-125 वर्षाचा इतिहास आहे. 125 वर्षापूर्वी कुणीच मराठा नव्हता. 125 पूर्वी हे सर्व कुणबी होते. आणि नंतर 125 वर्षाच्या कालावधीमध्ये मराठा शब्द आलेला, तो मराठी भाषेमधून आलेला. मग मराठी भाषा फक्त कुणबीच बोलत होते का? हा राजकारणाचा भाग आहे. मग कुणब्यांची जात बंधवण्यात आली, मराठा करण्यात आली. मराठा जातच अस्तित्वात नाही तुम्हाला 125 वर्षापूर्वी. ती जर कुणबी होती. अजूनही विदर्भामध्ये ते जे लोक पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुणबी होते ते विदर्भामध्ये कुणबीच आहेत. येणाऱ्या निवडणुकींमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची परिस्थिती भाजप आणि काँग्रेसपेक्षा अतिउत्तम राहील असं वाटतं का? हे कमीत कमी 3 पक्ष एकत्रित येऊन निवडणूक लढवणार असं चित्र आजच्या तारखेला आहे. बंधू एकत्र आलेले असं वाटत नाही आपल्याला की जे बहुजन नेते जे आहेत त्यांनी देखील एकत्र यायला पाहिजे, कारण की आज सगळे नेते जे विखरले गेले आहेत. तुम्ही उद्धव ठाकरेचं भाषण जर ऐकलं असेल, बघितलं असेल, तर त्यांनी एक महत्त्वपूर्ण मुद्दा मांडलेला आहे. तो मुद्दा काय आहे? प्रबोधनकार ठाकरेच्या विचारावर आम्ही चालणार. प्रबोधनकार ठाकरे कुठल्या चळवळीचे नेते होते माहिती? बहुजनांच्या चळवळीचे नेते होते. तुम्ही जरा प्रबोधनकार ठाकरेचा इतिहास बघा. बाबासाहेबांच्या कालावधीतली गोष्ट आहे. प्रबोधनकार ठाकरे हे त्या सत्यशोधक चळवळीच्या मधले नेते उभारून आले होते. तेव्हा उद्धव ठाकरेचं जे म्हणणं आहे की प्रबोधनकार ठाकरेची भूमिका आहे आणि वैचारिक भूमिका घेऊन आम्ही चालू, आणि ते खरोखर असं चालतील तर महाराष्ट्रातील लोक त्यांना पाठिंबा देणार. आम्ही पण त्याचा विचार करू. जर प्रबोधनकार ठाकरेची भूमिका घेऊन जर समजा ते चालत असतील, आम्ही पण ते विचार करून. कारण प्रबोधनकार ठाकरे बाबासाहेब आंबेडकर यांचे त्या कालावधीमध्ये फार जिव्हाळ्याचे संबंध होते. चळवळीमध्ये ते एकत्रित काम करत होते. आम्हाला काय अडचण आहे? प्रबोधनकार ठाकरेंची भूमिका घेऊन जर समजा लढत असतील तर आम्हाला काय अडचण आहे? बाळासाहेब ठाकरे एकदा असं म्हणाले होते, आम्ही हिंदुत्व जरी स्वीकारलं तरी आमचं हिंदुत्व जाणव्यात अडकलेलं नाही आहे. सर, पण ज्या पद्धतीने BJP तोडफोडीचे राजकारण करत आहे किंवा सर्व पक्षांना तोडण्याचं काम जे आहे ते करत आहे, त्यामुळं फ्युचर जे आहे BJPचे कसं राहील काय वाटतं आपल्याला? ते काँग्रेसने काय केलं? काँग्रेसने तेच केलं नाही. हे बघा, काँग्रेस हा पक्ष ब्राह्मणांनी सुरू केलेला, ज्यांची संख्या 3.5% आहे. मग या 3.5% वाल्या पक्षांनी, ज्या लोकांनी राज्यस्तरावरचे पक्ष फोडफाड जर केले नाही तर त्यांना केंद्रामध्ये सत्ता कशी मिळवता येईल? केंद्रामध्ये सत्ता मिळवणं शक्य नाही आहे राज्याचे पक्ष फोडल्याशिवाय. दुसरी गोष्ट काय, तुम्ही हा मूलभूत मुद्दा लक्षात घ्या. जे राज्याचे पक्ष आहेत ना ते राष्ट्रीय पक्षापेक्षा प्रबळ असतात. का? कारण त्यांना काय राष्ट्रीय जबाबदारी नसते. प्रादेशिक लेवलवर प्रादेशिक वाद उफाडून आणतात आणि जनतेचा फायदा घेतात. BJPचे लोक तसं धर्माचा वापर करतात, ते प्रादेशिक वादाचा करतात. धर्मापेक्षा प्रादेशिक वाद जास्त मोठ्या प्रमाणामध्ये प्रबळ झालेला आहे आजच्या तारखेला. भाषावाद जो आहे महाराष्ट्रामध्ये असू द्या किंवा देशामध्ये असू द्या, आज उफाडून आलेला, त्याच्यासाठीच उफाडून आलेला आहे. धर्मवादाचा सहारा घेतला BJPच्या लोकांनी, त्याला काउंटर करण्यासाठी भाषावाद आलेला आहे. आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, भाषावाद एक मुद्दा आहे आणि तो BJPच्या धर्मवादाला काउंटर करण्यासाठी समोर आलेला मुद्दा आहे. आणि उद्या जर समजा BJPमध्ये या दोघा भावांमध्ये लढाई झाली तर हे यशस्वी ठरतील का हे दोघं भाऊ? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.